तिसरं सैल दक्षता घ्या. तर बघूया आपण दोन बॅटर मैदानी चात चालू करतात. चला मालजीपाडा संघ लगेच तिथे सजून घ्या. ही दक्षता घ्या. चला पहिला चेंडू पडला तर तेव्हा आपण टायमर लागवणार आहोत. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं परिपूर्ण करायची दक्षता घ्यायची आहे. अजितजी पाटील पाहू शकाल आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत. प्रशांतजी आदवडे 10 राज्यांमध्ये त्यांनी समालोचन केलंय. 9 राज्य पुरस्कार त्यांच्या नावावर ते सुद्धा आमच्यावर जोडले गेले कालच्या दिवसापासून. तर दोन बॅटर मैदानी चात मध्ये पाहू शकाल. प्रमोद ली ऑन स्ट्राईक आणि डेल्मॉन पाहू शकाल नॉन स्ट्राईक एंडवर 2 सलामी बॅटर सज्ज होत आहेत. 2 पंच मैदानी चात मध्ये पाहू शकाल. जतीन भोईर एका बाजूला मुख्य पंच, तर एका बाजूला पाहू शकाल नितेशजी कदम जे बी मॅनचे पंच आहेत. अप्रतिम जय पाटील आपण पाहू शकाल. पहिला षटक घेऊन होत आहेत. 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. डीप मिडऑफला एक खेळाडू सज्ज केले गेले. आपण पाहू शकाल एक खेळाडू डीप कॉर्नरला सज्ज केले गेले. शॉर्ट मिड विकेट खेळाडू आहे. विकेट किपर शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लॉंग लेगला एक खेळाडू, शॉर्ट गली, शॉर्ट स्वीपर कव्हरला एक खेळाडू सज्ज केले गेले. अशा प्रकारे क्षेत्र सजवले गेले सर्कलच्या आतमध्ये. द बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम्स. पहिला चेंडू पडला जाईल, नक्की टायमर लगावला जाईल. बेस्ट ऑफ लक. आजच्या दिवसामधला पहिल्या फेरीमधला अंतिम सामना. पहिल्या षटकाचा पहिला चेंडू वेगवान होता. विकेट किपर पाहू शकाल यशवंतच्या मागे चेंडूला गॅदर करतायत दीपेश. नक्कीच दीपेशची बॉडी लँग्वेज अजित सर खूप हार्ड आहे. पाहू शकाल अमोन असे खेळाडू कुस्ती प्लेअर किंवा कबड्डी प्लेअर पाहायला भेटतात. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहिलंय टेनिस क्रिकेट विश्वजगतामध्ये 40+ खेळाडू ऋषिकेश जोरे सर आहेत. एक बेस्ट विकेट किपर म्हणून त्याची ख्याती आहे. तसंच विकेट किपर पाहू शकाल आपण यशवंतच्या मागे. पुढचा चेंडू जय पाटील. ओ यावेळेला मात्र प्रॉपर टायमिंग केलंय. चेंडूला उडवलंय डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये. प्रॉपर कट शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. पॉपिन केचा यूज केला गेला. खूप चांगलं टायमिंग आहे. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धाब्याचा टीम आहे आणि ते डायरेक्ट हिटचा अटेम. डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस. परंतु इथे वाचलाय आणि धावा कंप्लीट होत आहेत त्या 3. तत्पूर्वी आपण मॅन ऑफ द सिरीजचे सायकल आपण बघतायत जे मला प्रोव्हाइड केलंय. माननीय सो नमिता हर्षल घरत मॅमच्या माध्यमातून अतिशय सुंदर बायसिकल आहे. मॅन ऑफ द सिरीज आपल्याला बघायला मिळेल आणि खऱ्या अर्थाने VIP डायची शोभा वाढवताना ही बायसिकल. तुर्ताच वळूया मॅचकडे. धावसंख्या पोहोचली ती 3 वरती. नक्कीच 2 चेंडूचे खेळ संपले गेले. 3 धावा धावफटकावर डेल्मॉन या बस स्ट्राईकवर पाहायला भेटलं आपल्याला. लेफ्ट हँड बॅटर आहेत. या इनिंग्स मधला पहिला चेंडू खेळण्यात सज्ज होतील. गोलंदाज पाहू शकाल गुलमॅकवर जय पाटील सज्ज होत आहेत पंचांच्या डाव्या बाजूने. यावेळेस पाहू शकाल ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता. यशस्वी चुकी करतात. लॉंग स्टॉपला खेळाडू आले पण कुठेही धाव घेण्याचा प्रयत्न करत नाहीये. चांगला कॉल म्हणावा लागेल नॉन स्ट्रायकर बॅटर मिस्टर प्रमोद लिलीच्या माध्यमातून. चांगली कॉलिंग. आणि 2 बॅटर जेव्हा मैदानाच्या आतमध्ये खेळतात त्याच्या मुखामधून 3 शब्द येणं खूप गरजेचे असतात. येस, नो, वेट, चल, थांब नाही. जेव्हा जेव्हा 3 शब्द उच्चार देईल तेव्हा तेव्हा तुमच्या धावफटकावर धावा सुद्धा लगावतील, तुमच्या विकेट सुद्धा वाचले जातील. दरम्यान वळूया मॅचकडे. डेल्मॉन डबल माइंड मध्ये राहिले आणि त्याचं चेंडू मात्र डॉट आलाय. तयार जय पाटील. पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेला चांगला चेंडू आहे. चेंडू बॅकवर्ड टच करेला एक्झिक्यूट केला गेलाय आणि इथे मात्र पुनश्च सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. प्रामुख्याने जय पाटील जेव्हा गोलंदाजीसाठी येत आहेत थोडंसं फोर्स आपला थांबवत आहेत. वेट करून त्यानंतर गोलंदाजी रिलीज करतायत. आपण बघतायत एखादा गोलंदाज ज्या वेळेला यशस्वी होतो तुमची ग्रीप, तुमचा फॉलो थ्रू, तुमचं बॅलन्स ह्याच्या काही गोष्टी आहेत. त्यानंतर फलंदाजाचं फुटवर्क रीड करणं याच्यामध्ये ज्या वेळेला तुम्हाला यश प्राप्त होतं त्यावेळेला तुम्ही चांगले गोलंदाज होतात. इथे मात्र जय पाटील चांगली गोलंदाजी हँडल करतायत. नक्कीच अनेक पाहू शकाल जेव्हा चेंडू रिलीज करतात लेफ्ट आर्म जेव्हा नक्कीच खेचून गोलंदाजी करतात आणि फोर्स लेफ्ट आर्मने त्याच्या येतोय. यावेळेस फुटा चेंडूचा फ्लिक केला गेला. पॅवर चेंडू होता. मनगड सरांनी चेंडूला खेळला गेला. खेळाडू पाहू शकाल चेंडूवर आले मिस्टर सनी. चेंडूवर आले परंतु बघता बघता 2 धाव परिपूर्ण केल्या. सुरेख रनिंग विकेट आणि पाहू शकाल धावसंख्या 2 पोहोचेल. 5 चेंडूचा खेळ संपला गेले. 6 धावा धावफटकावर पहिला षटक मार्गस्थ. आपण पाहतोय AB ट्रॉफी 2024 आजचा 4था दिवस आणि आजच्या रात्रीमधला पहिला फेरीमधला अंतिम सामना. जबरदस्त गोलंदाजी जय पाटील सांगतायत.
बाजीपाडा संघाच्या संघनायकांना आम्हाला विश्वास दाखवलाय. फ्रंटलाईन गोलंदाज आहेत आणि तशीच गोलंदाजी आम्ही करणार. ॲज अ रिस्पॉन्सिबल गोलंदाजी काय असते याचं एक ज्वलंत उदाहरण जय पाटीलच्या माध्यमातून बघायला मिळते. ज्या ज्या वेळेला तुमचे खांदे जिम्मेदारी उचलत असतात त्या त्या वेळेला तुमची पावलं नकलतपणे संघर्षाच्या वाटेवरती जाऊन एक यशस्वी खेळाडू बनवत असतात. पुढचा चेंडू. ओहो हो हो हो, भन्नाट वेग, वेगावरती स्वार आलाय ते डॉट बॉल. षटक संपले पहिलं आणि अधिराज्य गाजवलंय. नाव आहे मिस्टर जय पाटील एसटीचे. लगेच पाहू शकाल आपण पाहू शकाल पहिल्या षटक संपलं गेले. 4 मिनिटाचा वेळ लगेच घेतलाय पहिल्या षटकांसाठी. 20 मिनिटांमध्ये पाहू शकाल तुम्हाला 4 षटकं परिपूर्ण करायचे. परंतु काय गोलंदाजी केली जय किरण पाटील असे नाव आहे. तर नावामध्ये नक्कीच रन आहे परंतु कंजूस गोलंदाजी पाहायला भेटली. एकही चौकार नाहीये. पाहू शकाल 1 डबल 1 सिंगल आणि 1 तिहेरी धाव अशा प्रकारे 6 धावा खर्च केल्या. 3 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये सक्षम झालेत. अप्रतिम गोलंदाजी. नाणेफेकीचा कॉल जिंकला होता संघनायकने प्रथमतः स्वीकार केला क्षेत्ररक्षण आणि आमंत्रण दिलं होतं ते म्हणजे साईनाथ अर्नाळा या संघाला. नक्कीच अजित सर साईनाथ अर्नाळा संघामध्ये 3 ते 4 खेळाडू आपण पाहायला भेटत नाही. विनायक भोयर असतील, तसं पाहायला गेलं तर प्रशांतजी घरत असतील, तसं पाहायला गेलं तर जय घरत सुद्धा आपण पाहू शकाल नाही आहेत. परंतु अर्नाळा संघ एक चांगला संघ आहे. लेदर क्रिकेट सुद्धा किंवा टेनिस क्रिकेट साईनाथ हा नाव नक्कीच मोठ्या आदर्शाने घेतलं. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून प्रत्येक विभागामध्ये दाखवलं जात आहे. आणि पाहू शकाल नवीन गोलंदाज यावेळेस इंट्रोड्यूस केले जातील रुपेश. चला स्पीडअप करा. हे लक्षात घ्या 20 मिनिटाच्या आत तुम्हाला 4 षटकं परिपूर्ण करायचे आहेत. आतापर्यंत पाहिलं तर 4 मिनिटं 5 मिनिटांनी 10 सेकंदाचा वेळ घेतलाय तुम्ही. यावेळेस पाहू शकाल शॉर्ट चेंडू टाकायचा प्रयत्न होता परंतु लॉंग स्टॉपच्या वरतून चेंडूला पाठवून दिले. 6 धावांसाठी फलंदाज डेल्मोनच्या बॅटून आलाय. एबी ग्रुप षटकार 6 धावा. खूप चांगला शॉट आहे. थोडंसं प्रेशर साईनाथ अर्नाळा संघाकडे होतं आणि ते प्रेशर रुपेच्या पहिल्या चेंडूवरती रिलीज करताना खूप अप्रतिम शॉट. चेंडू जातोय सीमा पार. षटकार आणि धावसंख्या इथे बघायला मिळते 6 ने फ्लाय झाले आणि 12 धावा ऑन दी बोर्ड आपल्याला बघायला मिळत आहेत. रुपेचं स्वागत षटकारानं केलं. डेल्मॉननं उंच पुरासा फलंदाज आहे. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला पाहिलं, त्याच्यानंतर बॅटला ड्रिल केलं आणि लॉंग स्टॉप रिझनमध्ये पाठवलंय. अर्नाला नावाचा एक ब्रँडेड षटकार. पुढचा चेंडू रुपेश कमबॅकिंग करेल का बाजीपाडा संघासाठी. दुसरा चेंडू. याही वेळेला खराब चेंडू आहे की नाही. नाही, इथे मात्र गडीबाद ब्रेक थ्रू आणि धक्का लागतोय. पहिला साईनाथ अर्नाळा संघाचा फलंदाज बाद. आउट गॉन. नक्कीच पाहू शकाल त्याच प्रकारे चेंडू टाकला होता परंतु यावेळेस बॅट आणि चेंडू चांगला संपर्क झाला नाहीये. पाहू शकाल शॉर्ट थर्मॅनला सनी होती, कुठलीच चुकी केली नाही आणि फलंदाज डेल्मॉन यावेळेस निराश हताश हतबल मनाने बॅक तो डकआउट. पहिला गडी बाद झालाय. धावांची गोष्ट धावा आहेत त्या 12. 1.2 चेंडू तर खेळ संपला गेलाय. चला बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचंय. 30 सेकंदाच्या आत तुमचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये येणं अनिवार्य असेल हे आपण लक्षात घ्या. अर्नाळा संघ अतिशय सुंदर गोलंदाजी आहे. बाजीपाडा संघ चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करतायत. नुकताच जुचंदरचा दौरा सुद्धा यशस्वी राहिला आहे बाजीपाडा संघाचा. तिथेही त्यांनी पारितोषिक पटकावलंय आणि त्याच इरादाने, त्याच उम्मीदीने, त्या जोशाने, त्याच टीमवर्कने पुनश्च दाखल झालंय. एबी ट्रॉफी पर्व 3 आणि याच्या 4थ्या दिवशी अगेन्स्ट साईनाथ अर्नाळ्याच्या विरुद्ध खेळताना चांगला स्टार्ट दिलाय. न्यूमॅन हर्षद दाखल झालाय. तर हर्षद यावेळेस मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर 12 वर 1 अशा प्रकारे बॅटिंग करतायत. पाहू शकाल बॅटिंग ऑर्डर चांगलं आहे. विश्व विघ्नेश साखल थोडे एक अटॅकिंग बॅटर आहे. एक अष्टपळू सुरेख अष्टपळू म्हणून त्याची ख्याती. कुठल्याही ऑर्डरमध्ये तो बॅटिंग करू शकतो आणि संघाकडे नक्की चांगले धावफटका करून तो घेऊन जाऊ शकतो. 12 वर 1 परत गोलंदाज सज्ज होईल. अप्रतिम कमबॅक म्हणावा लागेल रुपेश जाधव यांच्या माध्यमातून. नवीन बॅटर हर्षद मेहर यावेळेस 3ऱ्या क्रमांकावर स्ट्राईकवर. शॉर्ट चेंडू परत एकदा नक्कीच सरप्राइजिंग डिलिव्हरी, परफ्यूम डिलिव्हरी होती. विकेट किपर नक्की तोच अपील करतायत, चर्चा करतायत. पंचाकडे नक्कीच आशा बटन जसे पाहायला भेटलं. अजित सर पाहू शकाल दोन्ही पंच चर्चा करतात. विकेट किपर अपील करतायत. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईव्ह लेग. परंतु पाहू शकाल डीप कॉर्नरचे खेळाडू आणि डीप मिड ऑफचे खेळाडू सुद्धा अपील करतायत. चर्चेची बाब आहे. आणि दरम्यान विकेटवर कुणी थांबणार नाही याची नोंद घ्या. विकेटच्या बाहेर काही टीम मीटिंग, तुमची चर्चा
याही गोष्टी आपण लक्षात ठेवायचं. विकेटवर कोणीही जास्त थांबू नका. विकेट महत्वाचे सातत्याने आपण बघता इथे. तर इथे पंच सांगतायत इट्स आउट. गडी बाद होत आहेत. फलंदाज टू द पव्हिलियन कडे. आणखीन एक हादरा साईनाथ अर्नाळा संघाला लागतोय. चार्ल्स न्यूमॅन आलाय मैदानाच्या आतमध्ये. चार्ल्स गावदे इस वक्त नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि पाहू शकाल हॅट्रिकवर असणार आहे गोलंदाज. या स्पर्धेमध्ये अजूनही हॅट्रिक पाहायला भेटले नाही आपल्याला. पहिली हॅट्रिक नक्कीच पाहायला भेटेल का आपल्याला? पहिली हॅट्रिक परिपूर्ण केली जाईल का मैदानाच्या आतमध्ये? अप्रतिम कमबॅक म्हणावा लागेल. पहिल्या चेंडूवर षटकार, मागील 2 चेंडूवर 2 मोठे गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेत मिस्टर रुपेश जाधव. चार्ल्स गावद्या इस वक्त यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आणि हॅट्रिक गोलंदाज पाहू शकाल रुपेश जाधव गोलंदाजवर. अप्रतिम कमबॅक म्हणावं लागेल. गोलंदाजी केले 12/2. यावेळी सॉफ्टच्या बाहेर ठेवला तर फटकाचा सुरेख खेळला. डीप गली रिदम चेंडू जातो. खेळाडू गेले. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न. चांगला क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. चांगले क्षेत्ररक्षण केले गेले. चांगली फेकी केली गेली. एकेरी धावाने समाधान म्हणावं लागलं. धावसंख्या एक पुढे सहसा होते. धावसंख्या 13 धावा धावफलकावर. 13 ऑन द बोर्ड. स्कोर कार्डवरती आपण बघतोय सुंदर गोलंदाजी. टप्प्यावरती नियंत्रण आहे. मातब्बर संघाच्या अगेन्स्ट खेळताना ज्या लेंथ लाईनची गरज आहे ती लेंथ लाईन बाजीपाडा संघाकडनं बघायला मिळते. ओ यावेळेला मात्र टायमिंग प्रॉपर. चेंडू वन्स बाउन्स सीमा पार आलाय. इथे संघर्षाचा चौकार. धावसंख्या 4 ने प्लाय होते आणि 17 वरती पोहोचले. सुंदर टायमिंग. फलंदाज आपण बघता यावेळेला प्रमोद लिली. सुंदर बॅटिंग करताना आपला क्लास, आपला गुणवत्ता दाखवत आहेत आणि रडारमध्ये आलेल्या चेंडूला कसं एक्झिक्युशन प्रॉपर करावं याचं एक ज्वलंत उदाहरण प्रमोद लिलीच्या बॅटमधून आलं आहे. खणखणीत दणदणीत चौकार. स्कोर मूव नाऊ 17 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 17/2 आहेत. हा चौकार कुठून आत्मविश्वास देणारा असेल प्रमोद लिलीसाठी. प्रत्येक वेगवान चेंडू होता. ऑफेन्सचे फायर नक्कीच अप्रतिम वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला. विकेट किपर दीपेशच्या हातामध्ये. पाहू शकाल या षटकामध्ये आतापर्यंत प्रत्येक संघासाठी एक रिव्ह्यू असेल याची आपण नोंद घ्या. इथे मात्र षटकाची झालंय समाप्ती आणि धावा स्कोर कार्डवरती 17 ऑन द स्कोर कार्ड. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. दुसरं षटक संपलंय. 17 धावा धावफलकावरती. गडी बाद झालेले आहेत ते 2. तर आपण या ठिकाणी बघतोय. चला फील्ड अरेंज करून घ्या. चला जास्त वेळ घेऊ नका. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांचा तब्बल वेळ परिपूर्ण झाला. तो म्हणजेच 12 मिनिटाचा वेळ झाला. 8 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं परिपूर्ण करायचे आहेत. मालजीपाडा संघ ही तुम्ही दक्षता घ्या. जेवढे कमी वेळ तुम्ही घेतील त्यांना ते तुम्हाला बेनिफिट आहे ही आपण दक्षता घ्यायची आहे. नक्कीच पाहू शकाल सुरेख स्क्रीन लगावली गेली या स्पर्धेमध्ये. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून अनुराग चव्हाण, मुनीत कुडू जागृत राऊत असतील तर पाहायला गेलं तर उत्कर्ष आमच्यावर जोडले गेलेत. साहिल पाटील सुद्धा पाहू शकाल. अप्रतिम टीम आहे. नयनच्या माध्यमातून आपण पाहू शकाल डीजे प्रोव्हाइड केले गेले. अजित पाटील सर, प्रशांतजी आदवडे सर असे कॉमेंटेटर आहेत. आणि अजितजी पाटील आपण पाहू शकाल मायकोपचा एक सुरेख आवाज हिंदी मराठीमध्ये सुरेख कॉमेंट्री करतात या स्पर्धेमध्ये. आणि 4 चांद पाहू शकाल AB ग्रुपच्या माध्यमातून फ्रंट लाईनमध्ये ही स्पर्धा नक्कीच भरवली गेली. तर पाहू शकाल केवल यावेळेस गोलमार्कात सतत 2 षटकांचा खेळ संपला गेले. धावा धावफलक 17 2 गाडीच्या मोबदल्यामध्ये. येणारे अजूनही 18 चेंडू खेळ बाकी असेल. पहिला सामना आपण पाहिला हेमंतजी नक्कीच 64 धावा. दुसऱ्या सामन्यात 63 धावा. तिसऱ्या सामन्यामध्ये 35 धावा. या सामन्यामध्ये किती धावा जमवल्या जातील? यावेळेस क्रॉस बॅटकॅचा प्रयत्न होता. पंचांनी नो बॉल घोषित केला. रिटर्न क्रीज नक्कीच नो बॉल पंचांनी घोषित केलाय. कुठं ना कुठं चुकी यावेळेस केली गेली गोलंदाज केवल घरच्या माध्यमातून. अजित सर आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये मात्र 6 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज जे पाटीलने, परंतु त्याला थांबवलंय आणि तिसऱ्या षटकामध्ये तिसरा गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलाय आणि पहिला चेंडू नो बॉल टाकलाय. वळूया. इथे मात्र फ्री हिट असेल. मिळते संधी. प्रेशर थोडंसं जे कन्वर्ट झालंय त्याला रिलीज करण्याची संधी आहे. फलंदाज आपण बघतोय स्ट्राईकला आहेत. चार्ल्स. पुढचा चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर. ओ पुल केलाय सक्सेसफुल. सरळ चेंडू अभिवादन करतोय.
चिंतामणी एंटरप्राइजेस स्टँडला आणि आलाय दमदार बहारदार षटकार. नक्की चालच्या बॅटमधून हा फटका येणं खूप गरजेचं होतं. जो फ्रेडचं नक्की संधी दिली होती या दोन्ही हातांनी ते स्वीकार केला पुरस्काराने. फटका सुरेख खेळाय आणि बॅकफ्लिपचा खूप सुरेख यूज केला. पॉपिंगमध्ये गेले आणि बॉडी पाहू शकाल थोडीशी क्रॉस केली. फटका एकदम सुरेख. गुड शॉटचे चेंडू आहेत परंतु जेव्हा बॅटला चेंडू ब्रश झाला अर्नाळ्याच्या दगडमध्ये नक्कीच आवाज आला. गुड शॉट अशा प्रकारचा आवाज नक्कीच पाहायला मिळाला. षटकाराने धावफलक पुढे सरसावते. 24 लॉस ऑफ 2 विकेट. 2.1 चेंडूचा खेळ संपला गेले. गोलंदाज पाहू शकाल प्रत्येकदा सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर मिस्टर केबल घरत. शॉर्ट चेंडू होता. फटकाचा सुरेख खेळलाय. शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू होते यावेळी झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता परंतु झेल टिपता आला नाहीये. पंचाकडे नक्कीच पाहतायत चार्ल्स आशाभर नजरेने परंतु एकेरी धावाने समाधान नक्कीच मानावं लागेल. धावसंख्या इकडे पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचेल. 25. चांगली गोलंदाजी. षटकारानंतर चेंडू थोडासा दूर ठेवला. अप्परकट खेळण्यासाठी थोडंसं भाग पडलं आणि इथे झेलची संधी सुद्धा उगले. वळूया पुनश्च केबल गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल होताना राईट मोर द विकेटचा मारा. षटकार आल्यानंतर कमबॅकिंगसाठी शर्थीचे प्रयत्न आहेत. एका बाजूने आपण स्ट्राईकला फलंदाज बघतोय मिस्टर प्रमोद लिली मोठ्या शॉटसाठी नक्कीच प्रयत्न करतील आणि इथे उडवलाय चेंडूला लॉंग ऑफला क्लिअर करत आसमानी टोला. अर्धा डझन धावा. षटकार. सुरेख फटकेबाजी करतात प्रमोद लिली. पाहू शकाल अप्रतिम सुरुवात केली. सलामी बॅटर एक चौकार एक षटकाराच्या मदतीने 7 चेंडू 15 वर खेळत आहेत. एक षटकाराच्या मदतीने 4 चेंडू 8 वर खेळत आहेत. 4 धावांची गोष्ट धावा आहेत सांघिक 31 धावा. तिसरं षटक मार्ग असताना की या धावांची गरज होती आणि या षटकामध्ये तब्बल आतापर्यंत 14 धावा जमा केल्या गेल्या. 2 षटकार 1 सिंगल ए नो बॉलच्या माध्यमातून. अजून पाहू शकाल येणारे चेंडू असतील या षटकामध्ये 3. तिसरं षटक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज प्रत्येकदा सज्ज होईल केबल घरत. थोडासा नक्कीच पाहू शकाल धावत असताना नक्कीच चुकी केली. गोलंदाज ट्रॅकवर प्रत्येक सज्ज होतील. यावेळेस पाहू शकाल बॅटची कडा नक्कीच लगावली. लॉंग स्टॉपला चेंडू निघून झाला. दोन्ही खेळाडूच्या मधून सरळ लॉंग स्टॉप रिझनमध्ये 4 धावांसाठी अप्रतिम पलटवार म्हणावा लागली या षटकामध्ये झालाय. तब्बल धावा जमा केल्या गेली. या षटकामध्ये 16 धावा आलेल्या आहेत. आपण पाहू शकाल अप्रतिम 18 धावा आलेत. माफ करा 18 धावा आलेत. अशा प्रकारे बॅटिंग करतायत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 35 धावा. 35 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्या. तिथे मात्र षटक क्रमांक आपण बघतायत. तिसरं आणि तिसऱ्या षटकातील चेंडू झालेले ते 4 मिनिटांचा अवधी अजून शेष आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला चौथं षटक सुद्धा कंप्लीट करावं लागेल याची नोंद घ्या. अन्यथा एक खेळाडू 38 सर्कलमध्ये तुमचा एक्स्ट्रा असेल. ओ याही वेळेला पुढचा फटका आहे. केवळ थोडासा महागडा ठरतोय. 24वा तब्बल आणि काय कॅमेरा वर्क आहे अनुराग यांचं. अक्षय नामकर घेतलाय झेल आणि त्याला केले बंदिस्त कॅमेऱ्यामध्ये. गुड जॉब अक्षय. अप्रतिमरित्या कामगिरी बघायला मिळते. अक्षय पाटील तिथे होते. लाईव्ह ॲक्शनच्या माध्यमातून आपण बघू शकाल सुंदर कॅमेरा वर्क. रिप्ले आपण बघतोय स्क्रीनवरती. सुंदर शॉट सिलेक्शन. चेंडू खेळलाय सरळ लॉंग ऑनला क्लिअर करत. जबरदस्त कॅमेरा वर्क काय असावं आणि त्यानंतर झेल घेताना सेलिब्रेशन हेही बघायला मिळते. अक्षय पाटील यांच्याकडनं एन्जॉय करतायत एबी ट्रॉफी. नक्कीच फटका सुरेख खेळला पडते. बॅक टू बॅक दुसरा षटकार. नक्कीच पहिल्या षटकामध्ये जय किरण पाटीलला इंट्रोड्यूस केलं होतं परंतु तिसऱ्या षटकामध्ये हा निर्णय कुठे कुठे संघाने चुकलाय असं म्हणावं लागेल. कारण की या षटकामध्ये आतापर्यंत 30 धावा खर्च केल्या गेल्या. 4 षटकार 1 चौकार 1 सिंगल 1 नो बॉल अशा प्रकारे या षटकाची समाप्ती होती. धावसंख्येची गोष्ट की धावसंख्या 47 धावा धावफलकावर. नक्कीच अजित सर सांगितलं ना की सांगितलं तर पहिल्या षटकामध्ये जयने चांगली गोलंदाजी केली होती. पॉवर प्लेचा षटक होता पण त्याला न आणणं हे डिझाईन किती चुकलंय मालजीपाडा संघाच्या संघनायकाकडून. थोडंसं एक्सपेन्सिव्ह षटक आपण बघतायत. मोमेंटम मिळालंय अर्नाळा संघाला क्रिकेटच्या मैदानामध्ये. इथे मात्र जो निर्णय तुमचा चुकला गेलाय त्याला आता कमबॅकिंग करावी लागेल मालजीपाडा संघाला. 47 वरती स्कोर कार्ड आहेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि इथे मात्र 3.5 मिनिटाच्या आत तुम्हाला षटक संपवणं बंधनकारक असेल. अन्यथा एक प्लेअर तुमचा 38 सर्कलमध्ये एक्स्ट्रा येईल. कमबॅकिंग करावी लागेल. जय पाटीलला बोलवलंय.
एक्सपेन्सिव्ह षटकानंतर जय पाटीलकडे जिम्मेदारी सोपवले. पुनश्च इकॉनॉमी षटक हाताळण्यासाठी समोर एका बाजूने फलंदाज बघतायत आपण चार्ल्सला आणि दुसऱ्या बाजूने प्रमोद लिली. तर एका बाजूने जय पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती चौथं षटक आणि पहिला चेंडू घेऊन इथे मजबूर केलं बॅक टू द बॉलर खेळण्यासाठी. डायरेक्ट हिट करण्याचा अटेम्प्ट, कव्हर्स आहे की नाही आणि इथे चुकी झालंय आणि आलाय पंजा. लगेच सर हे दबाव पाहायला भेटते आपल्याला, कारण की एक सिंगल होती आणि जे पाटील डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु बॅकअपला खेळाडू नाहीये. बॅकअप खेळाडू येण्याचं खूप गरजेचं आहे आणि बॅकअपला खेळाडू आले गरज होते होती परंतु- का ही एक प्रश्न है. कहते हैं ना ताश का जोकर और अपनों की ठोकर अक्सर बाजी घुमा देता है. तेच इथे बघायला मिळते. जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि इथे आलाय टोटली 5 धावा. धावसंख्या पोहोचले ती 52 वरती. चांगली गोलंदाजी करत होते, फक्त एक धाव गेली असती. बघूया पुनश्च जय पाटील तयार. यावेळेस पाहू शकाल फुटबॉल. प्रतिभा सुरेख चेंडू टाकला गेला. नक्कीच जय पाटील एक चांगले गोलंदाज, परंतु क्षेत्र थोडासा खराब होतो. रुपेश आपण पाहू शकाल चेंडूवर आले होते, परंतु बॅकअपला खेळाडू नक्कीच सुरेख बॅकअप म्हणावं लागेल. खेळाडू पाहू शकाल आकाश होते. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये 4 धावा ओव्हरथ्रोच्या नक्कीच आल्यात, परंतु 54 वर 2 या षटकामध्ये जय पाटीलने जर एखादा गडी बाद केला. पाहू शकाल प्रमोद लिली जे अटॅकिंग बॅटर आहेत, 11 चेंडू 33 वर खेळत आहेत, 5 चेंडू 13 वर. चार्ल्स खेळतायत पुढचा बॅटिंगसाठी. चेंडू आणि इथे अप्रतिम टायमिंग आणि परंतु झेल बाद. चांगली गोलंदाजी. जय पाटीलचं कौतुक करावं लागेल. प्रत्येक चेंडूवरती नियंत्रण आहे. ट्रोकशरचा मारा आपण बघितला मागच्या चेंडूवरती. हा चेंडू थोडासा खोलवर खेळवण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र धक्का बसलाय. फलंदाज बाद झालाय तो प्रमोद लिली. विघ्नेश साखळतोडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. इथे मात्र विघ्नेश साखळतोडे वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर चर्चा नेहमी होते, परंतु एबी ट्रॉफी यंदाचं पर्व तिसरं बघतायत आपण. सातत्याने नवीन गोलंदाज तुमच्या समोर आहेत, नवीन खेळपट्टी आहे, नवीन नियोजन आहे, नव्यानं प्रारंभ करावा लागेल. गोलंदाज बघितलं जय पाटील जबरदस्त रिदममध्ये गोलंदाजी करतायत आणि महत्वाचा फलंदाज विघ्नेश साखळतोडे त्याच्या समोर आलाय. टायमिंग इथे संपलंय. नक्कीच पुढच्या षटकामध्ये एक प्लेअर मध्ये घ्यावा लागेल. पुढचा चेंडू इथे मात्र चेंडूला कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न आहे. लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे, चांगला थ्रो आहे, एलिव्हेशन काय बनवलंय फिल्डरनं प्रॉपर. एका मोमेंटम मध्ये समीर तिथे होते. ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग समीर. धावसंख्या पोहोचले 55. नक्कीच ही चर्चा करत होतो अजित सर की या गोलंदाज थांबवला का गेला. तिसऱ्या षटकामध्ये जर यांना इंट्रोड्यूस केला तर कुठे कुठे जी 55 धाबा आहेत ती नक्कीच 30-35 धाबा आपल्याला पाहायला भेटल्या असत्या, परंतु कुठे कुठे चुकी झाली आहे संगणकाकडून. यावेळेस ऑफ्टरच्या बाहेर होता, कट करायचा प्रयत्न, दबाव बनवला गेलाय. नक्कीच पहिल्या चेंडूवर ओव्हरथ्रो 4 धावा आल्या, परंतु मागील 4 चेंडूची नक्कीच गोष्ट केली तर मात्र 3 धावा खर्च केल्या आणि सेट बॅटर प्रमोद लिलीला बॅकच्या डगआउट पाठवलाय. येणारे शेवटचा चेंडू असेल धावांची गोष्ट. धावा त्या 55 3 गडीच्या बदल्यामध्ये. सुरेख गोलंदाजी जय पाटील. प्रभावित आहोत आम्ही तुमच्या गोलंदाजीने. आणि इथे मात्र आणखीन एक दर्जेदार चेंडूला लॉंग ऑनला एक्झिक्यूट केलाय. अलॉंग द कार्पेट सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा अटेम आणि दुसरी धावी कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 57 धावा षटकाची झाले. इथे 4 षटकांची समाप्ती. आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. धाकटी डाणू विपक्ष सातपाटी 11. बोथ टीम कॅप्टन कम फॉर द टॉस इमिजिएटली टुवर्ड्स टॉस बॉक्स. नेक्स्ट मॅच सेकंड राउंड फर्स्ट मॅच बिटवीन धाकटी डाणू अँड सातपाटी 11. इनिंग ब्रेक मध्ये आपण करणार आहोत टॉस आणि एक प्लेअर एक्स्ट्रा राहील मध्ये, याची नोंद घ्या. टाइम एक्स्ट्रा स्पेंड केले आपण. धाबा स्कोर कार्ड वरती 57. गोलंदाजी ट्रॅक वरती असेल गोलंदाज मिस्टर आकाश. बघूया आकाशाला जिम्मेदारी पोहोचवलोय आकाशकडे. माझीपाडा संघानं यंदाचा वर्ष यंदाचा हंगाम गाजवणारा संघ आणि ते गोलंदाजी खूप चांगली झाली. एकमात्र षटक जो एक्सपेन्सिव्ह ठरलं 30 धावांचं. त्यानंतर मात्र गोलंदाजी चांगली आहे. आता मात्र आकाश डेथ ओव्हरला आलाय. डेथ ओव्हरचा स्पेशालिस्ट बनेल का हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये घर करतोय. उत्तर तुम्हाला मिळेल लाईव्ह ॲक्शनला. तर बघा आपण आकाशला इंट्रोड्यूस केल्या गेले 57 होती, परंतु मागील षटकामध्ये चांगला कमबॅक म्हणावा लागेल. 10 धावा नक्कीच खर्च केल्या. एक गडी बाद करून यशस्वी ठरलेत गोलंदाज जय पाटील. त्यावेळेस पहिला चेंडू विघ्नेश साखळतोडे
च्या बॅट मधून हाय अँड सम आलाय षटकार आणि पंचाने नो बॉल घोषित केलाय. 9+6 नक्कीच पाहू शकाल रिटर्न क्रीज. नक्कीच पाहू शकाल जशा प्रकारे सुरुवात झाली होती तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहू शकाल केबलच्या माध्यमातून बागडा षटक त्याने टाकला होता. पहिला चेंडू नो टाकला होता. त्यानंतर 30 धावा आल्या. या षटकामध्ये सुरुवात नोनी केली गोलंदाज आकाश जाधव आणि षटकार म्हणजे 7 धावा खर्च केल्या. अजून एकही चेंडू टाकला नाहीये. धावांची गोष्ट की धावा इथे 64 आणि विघ्नेश साकल तोडे हा नक्कीच साकल्या तोडण्यासाठी जाणला जातोय. विकेट घेण्याची गोष्ट किंवा धावा म्हणण्याची गोष्ट विघ्नेश साकल तोडे प्रत्येक वेळी आपल्या संघासाठी तारणहार म्हणून मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिल्या चेंडूवरती डेट ओव्हरला इथे मात्र षटकार आलाय आणि त्याच्यामध्ये सोने पे सुहागा म्हणजेच नो बॉल. येणाऱ्या चेंडूवरती असेल फ्री हिट. थोडंसं प्रेशर इथे आहे गोलंदाज आकाशकडे, परंतु या प्रेशरला तुम्हाला कंट्रोल करावं लागेल. जीवनामध्ये असे बरेच क्षण येतात ज्या वेळेला तुम्ही संकटामध्ये सापडतात त्या वेळेला तुम्हाला कम बॅकिंगसाठी स्वतःला सांगावं लागेल की मी या ठिकाणी चांगली कम बॅकिंग करेल. विश्वास महत्त्वाचा आहे. क्षेत्र कुठलंही असो, विश्वास तुम्ही मिळवला तुम्ही चांगली कम बॅकिंग करू शकाल. धाबा स्कोर कार्डवरती 64. विघ्नेश एका बाजूने आग ओकतायत. नावाप्रमाणे काम आहे. हे काम निरंतर चालू राहील का बघूया या चेंडूवरती. आणि इथे मिस टाइम शॉट, बॉल इन द एअर. चेंडूचा पाठलाग सुरू आहे. एक धाव कंप्लीट झाले आणि दुसरी धाव सुद्धा होते या ठिकाणी कंप्लीट. की 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. आजच्या दिवसामधला हाय स्कोर म्हणावा लागेल 66 धावा. कारण की पहिल्या सामन्यामध्ये 64 धावा होत्या. ते धाकटी डाणू संघाने चेस केल्या होत्या. आपण पाहू शकाल पहिला सामना खेळला होता अजिंक्य मराठा शिरगाव या संघासमोर. आकाश जाधव यांच्यावर दबाव आहे. डेथ ओव्हर मध्ये त्याला इंट्रोड्यूस केले गेले. शॉर्ट बॉल यावेळी ऑन साइड खेळायचा प्रयत्न. बॅटची खालची नक्कीच टो लगावली गेली. एक धाव नक्कीच परिपूर्ण केलं जाईल आणि एके धावाने समाधान मानावं लागेल. चार्ल्स स्ट्राईकवर आहे. 7 चेंडू 15 वर खेळतोय 1 षटकाराच्या मदतीने. 4 चेंडू 10 वर खेळतोय विघ्नेश 1 षटकाराच्या मदतीने. सांघिक धावसंख्येची गोष्ट केली. सांघिक धावसंख्या आहे 67. 3 गडीच्या मोबदल्यामध्ये शेवटची अंतिम 4 चेंडू खेळ बाकी असेल. काफी बड़ा रोमांच है. 67 इस ओवर की तीसरी गेंद गेंदबाजी के लिए आकाश है. कम बैकिंग करना चाहते हैं, क्या मिलेगी कम बैकिंग यहाँ पर. इस बार मजबूर किया ऑफ साइड में खेलने के लिए गैप ढूंढा है. गेंद जाएगी डीप बैकवर्ड पॉइंट में सीमा रेखा के बाहर. एक और आता हुआ लाजवाब चौका. 4 रनों के साथ स्कोर 71 ऑन द स्कोर कार्ड के पर. काफी अद्भुत बैटिंग का मुजाहरा है. विघ्नेश और उनके साथ में है चार्ल्स. यहाँ पर 2 ऐसे गेंदबाज देखने को मिले मालजीपाड़ा टीम के द्वारा. एक तो थे मिस्टर केबल एक्सपेंसिव रहे, 30 रन उन्होंने खर्च किए. अब आए हैं मिस्टर आकाश, वो भी थोड़े से महंगे साबित हो रहे, लेकिन देखना है आखिरी समय में अगर कम बैकिंग करते हैं तो मालजीपाड़ा टीम के लिए एक राहत की सांस जरूर महसूस हो सकती है. देखील 14 धावा आतापर्यंत खर्च केल्या. पहिल्या 3 चेंडूमध्ये फुटटॉस बोलत फक्त दिशा दिली गेली. चौकार नक्कीच मोजला बॅटरने. यावेळेस पुढे सरसावले फटका तर मोठा खेळला डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडूला पाठवून दिला. यावेळेस 1 बाउन्स 4 बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावसंख्येत जाऊन पोहोचेल 75 धावा धाव फटकावर. या स्पर्धेमध्ये गोष्ट 77 धावा. या स्पर्धेमध्ये हाय स्कोर आपण पाहू शकाल. नक्कीच कालच्या दिवसामध्ये होतं ते म्हणजेच पवनसुत नवली या संघाने लगावले होत्या पहिल्याच सामन्यामध्ये. आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर 75 धावा आजचा हाय स्कोर म्हणावा लागेल. तो देखना है 2 गेंदे शेष है. 75 बन चुके. आकाश एक बार फिर गेंदबाजी ट्रैक पर. इस बार स्टेप आउट करके खेला. गेंद जाती हुई मिड ऑफ रीजन में सिंगल कंप्लीट होगा. 76 ऑन द स्कोर कार्ड. आखिरी गेंद आनी शेष है. ऑल इज वेल डैट एंड्स वेल. कि यहाँ पर अपने नाम फिनिश करेंगे गेंद आकाश या फिर बल्लेबाज विघ्नेश अपने नाम का ट्रेडमार्क जोड़ेंगे आखिरी गेंद के ऊपर. देखते रहे एबी ट्रॉफी का एक खूबसूरत माहौल. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला पाहू शकाल. यावेळी विघ्नेश साखल तोडे डाऊन द ग्राउंड आउट ऑफ द पार्क. एबी ग्रुप षटकार 82 धावा धाव फटकावर. या स्पर्धेमध्ये पाहू शकाल हाय स्कोर लगावलाय साईनाथ अर्नाळे या संघाने. 82 धावा आणि 83 धावांचा पाठलाग करायचा आहे. नंतर मी कॉल करेल यानंतर होणारा सेकंड राऊंडचा पहिला सामना सातपाडी 11 विरुद्ध धाकटी डहाणू. बोथ ऑफ कॅप्टन्स लगेच टॉस साठी यायचंय. धावांचा उच्चांक 82 धावांचा. 63 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. वळी आपण टॉस कडे. धाकटी डहाणू विपक्ष सातपाटी 11. त्वरित टॉस साठी या. बोथ टीम कॅप्टन
चला दोन्ही संघ नाही या टॉससाठी आपण टॉस करतोय. सन्माननीय उद्धवजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते अतिशय सुंदर असं द्वंद्व सेकंड इनिंगची पहिली सेकंड मॅचचा पहिला थरार. एका बाजूने प्रीतम बारी आणि दुसऱ्या बाजूने आपण बघताय सातपाटी 11 संघाचे संघनायक. चला या सातपाटी 11 संघनायक तोरी टॉस साठी. चला फास्ट थोड्याच वेळामध्ये आजचा भाग्यवान विजेता कोण आहे ते मात्र आपल्या समोर बघायला मिळेल. तुर्ताच सातपाटी विपक्ष धाकटी डहाणू मधला बॅटल रंगणार आहे. सेकंड बघूया दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. एका बाजूने प्रीतम बारी वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला बघायला मिळतो युवा टॅलेंट सातपाटी संघाचं. आणि उद्धवजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करतोय. हेड इन टेल कॉल असेल कोणाचा चॉईस काय कसं काय चॉईस दिली जाईल. तुमचं काय असं चालेल ना असं सांगा ना कोणतरी बोलू शकते असं पण बोलू शकतो ना बोल तू बोल कुठला हेड चालेल ना तसं पण चालेल. बघूया सातपाटी 11 संघाचा कॉल. टेल इज कॉल आणि आलाय टेल. टॉस जिंकलात काय असेल निर्णय. आम्ही प्रथमचा क्षेत्ररक्षण करू. नक्कीच या ठिकाणी अतिशय सुंदर पहिली मॅच आपण जिंकलात. कसं काय विकेट कसं आहे. खूप चांगला विकेट आहे. बॅटिंगसाठी पण चांगला आहे आणि चांगल्या लाईन लेंथवर टाकला तर बॉलरसाठी पण सुद्धा चांगले विकेट आहे. अगेन आपण धाकटी डहाणूच्या अगेन्स्ट खेळतायत. काही स्ट्रॅटजी काय प्लॅनिंग तुमचं असेल किती धावापर्यंत काय असं काय प्लॅनिंग चाललंय मनामध्ये. धाकटी डहाणू हा खूप मोठा संघ आहे. खूप चांगला संघ आहे. तर असं काही स्ट्रॅटेजी नाही आहेत. चांगल्या पद्धतीने चांगला गेम करण्याचा प्रयत्न करू. ज्या सिच्युएशन असेल त्या सिच्युएशनच्या मेरिटवर खेळण्याचा प्रयत्न असेल. असं बेस्ट ऑफ लक. तुमच्या इच्छा पूर्ण होत. टॉस आलात प्रथम बॅटिंग करायचे काय चाललंय मनामध्ये. टॉस जिंकला असता काय घेतलं असतं. टॉस जिंकला तर फिल्डिंगच घेतली असती. आता बॅटिंग दिल्या तर बॅटिंगकडे लक्ष देऊया. बेस्ट ऑफ लक. वळूया आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. दोन आवाज तुमच्यासोबत जोडले जातील. ओ टू कॉमेंट्री स्टुडिओ. धन्यवाद अजित सर. समज आपण ऐकलं या इनिंगसाठी. यानंतर या इनिंगसाठी आपल्याला जोडले जातील प्रशांतजी आदवडे. आपण पाहू शकाल नक्की 83 धावांचा पाठलाग करायचा प्रशांत सर. या स्पर्धेमधला उच्चांक गाठलाय आणि विघ्नेश साखल तोडे अप्रतिम अटॅकिंग बॅटिंग. नक्कीच थोडासा नक्कीच मी म्हणाल जयला जी पहिल्या षटक दिलं होतं तिसऱ्या षटकावर इंट्रोड्यूस नाही केलं ते कुठं कुठे मालजी पाटील चुकी केली आहे. ते एक्सप्रेस ओव्हर कुठं कुठे मोमेंटम चेंज झाला आणि पूर्णपणे मोमेंटम आपण पाहू शकाल साईनाथ अर्नाळे संघाकडे पोहोचलाय. देखिए स्ट्रॉन्ग बैटिंग लाइनअप है अर्नरा टीम का, तो उनके खिलाफ आप जब गेंदबाजी करें तो कोई गलती नहीं कर सकते. अगर गलती करेंगे तो खामियाजा भुगतना पड़ेगा. प्रमोद जैसे बल्लेबाज जिन्होंने बहुत अच्छी बल्लेबाजी की और हमेशा विघ्नेश जो है ना बड़े स्ट्रोक के लिए जाने जाते हैं. तो एक स्ट्रॉन्ग बैटिंग लाइनअप के खिलाफ आपने एक छोटी सी गलती की और टूर्नामेंट का सबसे बड़ा टोटल सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करने का मौका अर्नरा टीम को आपने दिया. अब देखिए एक बात तो हो गई, मतलब आपने गेंदबाजी थोड़ी खराब की. अब बल्लेबाजों की जिम्मेदारी जाके बहुत अच्छा प्रदर्शन करे और ईट का जवाब पत्थर से दे. 83 रनों का टारगेट है. 5 ओवर का मुकाबला, रन बन सकते हैं. ये उम्मीद के साथ मैदान के अंदर उतरना चाहिए, तब जाकर मजा आएगा. सामने अर्नाले के पास स्ट्रॉन्ग बॉलिंग लाइनअप भी है. मजा आएगा इस मुकाबले में. नक्कीच नक्कीच पाहू शकाल डोळ्यामध्ये स्वप्न असेल 83 धावांचा पाठलाग करायचा आणि पाहू शकाल या स्पर्धेमध्ये आपण 70-77 धावा सुद्धा चेस होताना पाहिल्या. तर 82 धावा 83 धावा का नाही, परंतु इकडून जे पहिली बॅटिंग ऑर्डर दोन्ही सलामी बॅटर आहेत. एका बाजूला समीर वाऱ्याचा प्रवाह तर एका बाजूला केवळ ज्यांनी 30 धावा खर्च केल्या. त्यांना एक चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी आणि चांगली स्टार्ट द्यावी लागेल. बिल्कुल सही कहा आपने. और इस मुकाबले की बात करें तो आपका आगाज किस तरह से आप करेंगे वो देखना बहुत जरूरी. बल्लेबाज स्ट्राइकर एंड पर समीर राउत. अमित तांडेल के हाथ में गेंद है. प्रमुख गेंदबाज के तौर पर दुर्बल एंड से गेंदबाजी करेंगे और केवल घरत को नॉन स्ट्राइकर एंड पर मौका मिला है. फील्डिंग के जमावट फ्लाइंग स्लिप पर खिलाड़ी है, गली है, पॉइंट है, कवर पर खिलाड़ी, मिड ऑफ पर खिलाड़ी है. एक खिलाड़ी लॉन्ग ऑन पर मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है और एक खिलाड़ी स्क्वायर लेग पर.
फाइनल का खिलाड़ी दायरे के अंदर अमित तांडेल। और बहुत अच्छी गेंद थी, बहुत बढ़िया गेंद। टिप्पा खाने के बाद थोड़ा सा अगर देखे तो नीचे रही है, बैकफुट पर ऑन साइड पर पुल करना चाह रहे थे बल्लेबाज और गेंद और बल्ले के बीच अच्छा संपर्क नहीं था। फाइनल क्षेत्र में गेंद को फील्ड किया गया, सिंगल के साथ स्कोर 1 रन बगैर किसी नुकसान के। नक्कीच पहिल्या चेंडूवर श्रीगणेश केल्या गेले बॅटर पाहू शकाल सिंगल रन जरूर नक्कीच पाहायला भेटला। पहिला चेंडू पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सज्ज होतो तो मिस्टर अमित। चांगली सुरुवात 83 धावांचं पाठलाग करायचं नक्की श्वान सुद्धा पाहू शकाल या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। राजी 10 वाजून 20 मिनिटं पाहू शकाल झाल्या त्यावेळेस फटका सुरेख खेळलाय। डीप बॅक स्क्वेअरला खेळाडू आले परंतु चेंडू निघून जाईल। 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेच्या पार आलाय खणखणीत दर्जेदार एबी ग्रुप चौकार 4। दो बादल जब टकराते तो विस्फोट जरूर होता है, तो विस्फोट होना बहुत जरूरी है क्योंकि 83 तक जाना है तो बिल्कुल मजा आएगा। बहुत अच्छा स्ट्रोक था यह बल्लेबाज केवल घरत का। इस वक्त इस चौके के साथ आगाज करते हुए स्कोर 5 रन बगैर किसी नुकसान के। पहले ओवर का खेल जारी है, अमित तांडेल को मौका दिया गया है। मालजीपाड़ा बनाम अर्नाला, ये बहुत बड़ा मुकाबला अपने बोरिंग बार पर तैयार है। इस बार ये अच्छी गेंद और क्या बाहरी किनारा, बिल्कुल बाहरी किनारा। विकेट कीपर का सारा, विकेट कीपर चार्ल्स ने बहुत अच्छा काम का। पहले विकेट का पतन अमित तांडेल ने पहला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाया है। नक्कीच पाहू शकाल विकेट कीपर चार्ल्स आहे परंतु साईनाथ अर्नाळा संघाच्या संगणक चाल नक्कीच मैदानाच्या आजमध्ये दाखवत आहेत। एक चौकार त्यानंतर ऑफच्या बाहेर चेंडू ठेवले होता अमितने आणि वेगवान चेंडू होता, बॅटची बाहेरची कडा नक्कीच लगावली आणि फलंदाज यावेळेस बाद झालाय। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल बॅटिंगसाठी येत आहेत रुपेश जाधव। एक्शन रिप्ले में देखिए, जब हमारे साथ साइड जुड़े हुए तो ये सारी चीजें आपको जल्दी मिलेगी। कहाँ गेंद थी ये और टिप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर था। और जब लेफ्ट हैंडर गेंदबाजी करते स्टंप के करीब से या क्रीज के कोने का इस्तेमाल करते तो अगर क्रीज के कोने का इस्तेमाल करते तो एंगल क्रिएट हो जाता है। राउंड विकेट भी आते तो बिल्कुल वो एंगल क्रिएट हो जाता है, तो उसका भी फायदा मिला। आउट ऑफ द ऑफ स्टंप अच्छी गेंद थी, बाहरी किनारा लगा, चार्ल्स ने कोई गलती नहीं की, पहला ब्रेक थ्रू आपको मिला। यहाँ से स्ट्राइक रोटेट करने की भी जरूरत है। दूसरी तरफ आपका पार्टनर है, उसके ऊपर भी विश्वास जताने का समय आ गया है। नक्कीच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रुपेश केवलच्या बॅटमधून पाहू शकाल केवळ बॅक डगआउट आहे। समीर नॉस्टॉक एंडवर आहे, एक चेंडू एकवर खेळतोय केवळ। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय। धावांची गोष्ट की धावा त्या 5, एक गडीच्या बदल्यामध्ये अजूनही बनवायचे विजयासाठी 78 येणारे चेंडू असेल 27 चेंडू 28 धावांचा लक्ष्य। यावेळेस यॉर्कर चेंडू होता, विकेट कीपर पाहू शकाल चालच्या डोक्यावर चेंडू निघून गेला परंतु बॅकअपसाठी खेळाडू आलेत। आपण सांगतो जेव्हा जेव्हा खेळाडूंचा बॅकअप असतो तेव्हा तेव्हा संघ कमबॅक करतो आणि चांगला बॅकअप म्हणावा लागेल संदीप यांच्या माध्यमातून। अगर आप बैकअप नहीं करेंगे तो आपका पैकअप भी हो सकता है। इंपॉर्टेंट मैच है, आपके पास बैंक बैलेंस है लेकिन दोस्तों 434 भी चेस किए गए हैं तो कोई भी टोटल वैसे सुरक्षित नहीं। अच्छी फील्डिंग, अच्छी बॉलिंग आपको करनी पड़ेगी। अच्छा स्ट्रोक का गेंद को खेलते मिड ऑफ पर, खिलाड़ी तैनात है, 1 रन लेने का मौका। और प्रमोद लिन ने गेंद को फील्ड किया था, सिंगल के साथ स्कोर अगर देखें तो रन संख्या कुल मिलाकर 6 रन 1 विकेट के नुकसान पर। इंपॉर्टेंट मैच है और बढ़िया गेंदबाजी इस ओवर में अमित तांडेल द्वारा। नक्कीच पाहू शकाल साईनाथ अर्नाळा संघ टेनिस क्रिकेट खेळतो परंतु अमूमन पाहिलं तर लेदर क्रिकेट खूप सुरेख खेळतो आहे संघ। लेदर क्रिकेटचे खेळाडू सुद्धा आहेत या संघामध्ये आणि फिल्डिंग खूप सुरेख असणार आहे या संघाची। यावेळेस फटका तर सुरेख खेळायचा प्रयत्न होता परंतु ऑन साइडला चेंडूला डीप मध्ये पाहू शकाल खेळाडू आहेत सायमन चेंडूला फील्ड करतोय। सायमनची हाईट खूप मोठी आहे, चांगला ॲक्युरेट थ्रो केलं, यष्टरक्षक चेंडू गॅदर करत नाहीये परंतु 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या। धावसंख्या 2 ने पुढे ससावते एंड ऑफ द फ्रेश ओव्हर। एका षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावर, 1 गडीच्या मोबदल्यामध्ये आपण स्क्रीनवर पाहू शकाल प्रशांत सर 24 चेंडू बनवायचे 75 धावा अजून विजयासाठी। 4 षटकं आणि 75। सबसे बड़ी बात मैं आपको बताऊंगा, करंट रन रेट 8 का है और रिक्वायर रन रेट 18 के ऊपर चला गया है, वो थोड़ी परेशानी। अगर यही जो रिक्वायर रन रेट है वो बिल्कुल रहता 12-13 के आसपास तो वो कंट्रोल में होता, लेकिन 18 की तरफ चला गया। इसका मतलब पहले ओवर में बढ़िया गेंदबाजी रही है। 24 गेंद में 75 रन आपको बनाने हैं। इंपॉर्टेंट मुकाबला है और टारगेट बहुत बड़ा है। मैं हमेशा कहता हूँ अगर टारगेट बड़ा है तो कभी इस मैच में आपको कम से कम 2 गेंदबाजों को टारगेट करने का समय आ गया। अगर वो बड़े ओवर आएंगे तो मैच में कमबॅक करने का मौका मिल सकता है। नक्कीच पाहू शकाल सर चांगली बॅटिंग करावी लागेल। इकडून पार्टनरशिपची गरज होती, पार्टनरशिप केली नाहीये। पहिल्याच षटकामध्ये पाहू शकाल 30च्या चेंडूवर गडी बाद झाला, केवळ त्यांनी चौकार लगावला परंतु
इकडून जे बॅटर आहेत समीर आणि मिस्टर रुपेश यांच्या खांद्यावर जबाबदारी असणार आहे. चांगली जबाबदारी इकडून पार पाडावी लागेल. 24 चेंडू 75 धावा बनवायचे. नक्कीच पाहिलं जर तुम्ही लक्षामध्ये केंद्रित करतील नसेल तर 75 खूप मोठं लक्ष असतं, परंतु तुम्ही विचार केला तर लक्ष मोठं नाही आहे. तुमची जर तुम्ही हिंमत दाखवली प्रयत्न केला तर कुठलाही लक्ष मोठं नसतो. यावेळेस पाहू शकाल फलंदाज रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. चेंडू अंगाला परत झटके झाला. खेळाडू आहेत शॉर्ट पॉईंटला, चेंडूला फील्ड करतील. एक धाव नक्कीच परिपूर्ण केले गेले. एकेरी धावाने धावफलक पुढे ससावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 9. नवीन गोलंदाज आहेत करण निजाई, परंतु करणवर जिम्मेदारी सोपवली आहे. कारण की आज पाहू शकाल विनायक भोईर नाही आहेत, प्रशांत नाही आहेत, जय नाही आहेत. कुठं ना कुठे बॅटिंग त्यांची कमी खाली नाही आहे. इस बार अच्छा स्ट्रोक लेकिन खिलाड़ी तैनात है. एक रन लेने का मौका डायरेक्ट हिट करने की कोशिश की गई, सिंगल लिया गया. स्कोर अगर देखें तो रन संख्या 10 रन 1 विकेट के नुकसान पर. अर्नाना की बात करें तो जिस तरह से ये टीम खेल रहे अंडर आर्म, लेदर बॉल और ओवर आर्म क्रिकेट. प्रशांत गरल कहाँ से आए? अंडर आर्म से. सुमित ढेकले कहाँ से आए? बिल्कुल अंडर आर्म से. तो बिल्कुल अंडर आर्म से वैसे भी बहुत सारे खिलाड़ी उभर कर आ रहे हैं. अच्छा स्ट्रोक कवर क्षेत्र में खूबसूरती के साथ गेंद को खेलते कवर पर खिलाड़ी बाउंड्री लाइन पर पीछा कर रहे. गेंद नहीं रुकने वाली है. गेंद बाउंड्री के बाहर 4 रन. वेलकम बाउंड्री. नक्कीच पाहू शकाल ऑफच्या बाहेर चेंडू होता. फटका सुरेख खेळला ॲक्शनवर पाहू शकाल आपण. आणि चेंडूवर नजर ठेवली होती. ही खूप महत्त्वपूर्ण आहे बॅटरसाठी. जेव्हा तुम्ही ऑफच्या बाहेर शफवलं तर चेंडूवर नजर ठेवणं खूप गरजेचं आहे आणि त्याचा खूप सुरेख उपयोग केला. बॅटर पाहू शकाल रुपेशच्या बॅटमधून हा सुरेख चौकार आला. कुठं ना कुठे आत्मविश्वास वाढवणारा चौकार असणार आहे. धावसंख्या 4 पुढे ससवली गेली. यावेळेस परतीचा वेगवान चेंडू होता. वाईड यॉर्कर केला गेला. करणच्या चेंडूवर पलटवार केला गेला. कमबॅक म्हणावा लागेल. हा चेंडूवाला निर्धाव. षटक क्रमांक पाहू शकाल दुसरा मार्गस्थ. 4 चेंडू आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या गेल्या. सांघिक धावसंख्येची गोष्ट की सांघिक धावसंख्या ती आतापर्यंत पाहायला भेटते आपल्याला 14 धावा 1 गडीच्या मोबदल्यामध्ये. दबाव बढ़ रहा है बल्लेबाजों के ऊपर. 20 गेंदों का खेल जीतने के लिए 69 रनों की जरूरत है. प्रमुख गेंदबाज के तौर पर करण निजाई गेंदबाजी करें. सामना करेंगे रुपेश यादव. ऑफ स्टंप के बाहर खेलने की कोई कोशिश नहीं. नीतीश कदम ने व्हाइट बॉल का इशारा किया. इसी मिस्टर एक्स्ट्रा से आंकड़े बदलते हुए स्कोर 15 रन 1 विकेट के नुकसान पर. 15 for loss of 1 wicket. चेसिंग a target of 83 रन. सुपर बॉलिंग बाय करण निजाई. नक्कीच पाहू शकाल व्हाईट बॉल नक्की टाकलाय. धावसंख्या इकडे पुढे ससावेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 15. करण निजाई या बेस गोल मागवा सज्ज होतील. या षटकामधला 5वा चेंडू घेऊन यावेळेस बॅटची बाहेरची कडा आणि यावेळेस पाहू शकाल गडी क्रमांक बाद झालाय. दुसरा फलंदाज रुपेश यावेळेस बॅक टू डगआउट. गडी क्रमांक 2 गॉन. कुछ भी अच्छा नहीं हो रहा है मालजीपाड़ा टीम के लिए. पहले आपकी गेंदबाजी इसमें बहुत खराब रही. बल्लेबाजों ने बहुत अच्छी बल्लेबाजी, शानदार बल्लेबाजी की. उसके बाद में जो आपने अच्छा प्रदर्शन बल्लेबाजी में किया है वहां से गेंदबाजी में कॉन्फिडेंस बढ़ता हुआ बल्लेबाज संघर्ष करे. प्रसन्न नए बैटर मैदान के अंदर. 15 पर दूसरा झटका मालजीपाड़ा के उम्मीदों को लगता हुआ. 19 गेंदे 68 रनों की जरूरत है. यहां से एक बॉल अब तो मिडिल ऑफ द बैट खेलना है. एक बार सही होना है. संघर्ष आपने बहुत किया है. अगर आप एक बार सही हो जाते हैं इसमें कमबॅक करने का मौका मिल सकता है. नक्कीच सर पाहू शकाल जी गरज होती गोलंदाजीमध्ये ती केली नाहीये. कुठं कुठे डिसिजन चुकले. ती बॅटिंगमध्ये जी गरज होती ना ती बॅटिंग करण्यामध्ये नक्कीच चुकलेत फलंदाज. आणि यावेळेस चुकी पाहायला भेटली आपल्याला. पार्टनरशिप होत नाहीये. कुठं ना कुठे पाहू शकाल मालजीपाडा संघ पूर्णपणे बॅकफुटवर आहे. चेंडू आहेत 19 चेंडू बनवायचे आहेत 68. 10.5 मिनिटाचा वेळ बाकी असेल अजून. या पाहू शकाल 4 षटकं 20 मिनिटांमध्ये परिपूर्ण करायचे आहेत. यावेळेस पाहू शकाल ऑन साईडला खेळला गेला. टीपमध्ये सायमन आहे. चेंडूला फील्ड करतील. चेंडूला फील्ड केला गेला आहे. फेकी केली गेली. पाहू शकाल दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण केली गेली. गॅदर करता आला नाहीये आणि 2 धावांनी धावफलक पुढे ससावेल. धावसंख्या पोहोचेल. धावफलकावर 17 धावा धावफलक लगावले गेले. चेंडूची गोष्ट केली यावेळेस षटक क्रमांक संपले गेले. 2 येणारे असणारे 18 चेंडू बनवायचे 66 हा सामना जिंकण्यासाठी.
धन्यवाद इसे. नक्कीच प्रशांत सर, या इनिंग्स नंतर जे लकी ड्रॉ आहे ते ओपन केले जातील आणि जो लकी विनर असेल त्याला नक्की डबल एची बॅट दिली जाईल. 10 रुपयामध्ये ती बॅट आपल्या नावावर करू शकणार जे लकी ड्रॉचे विनर असतील. नक्कीच सर, आपण आज चौथा दिवस पाहतोय. पहिल्या दिवसामध्ये मथाणे संघ, NCC सफाळे आणि कालच्या रात्रीमध्ये उमरोळी संघ क्वालिफाय झालाय. आजच्या रात्रीमध्ये कुठला संघ क्वालिफाय होईल हा सुद्धा प्रश्न निर्माण झालाय. यावेळेस पहिला चेंडू वेगवान होता, पाहू शकाल डॉट बॉल. गोलंदाज अमित अप्रतिम गोलंदाजी करतायत. आपल्या स्पेलमधला दुसरा षटक घेऊन संघाकडून तिसरा षटक. येणारे 17 चेंडू बनवायचे अजूनही 66 धावा विजयासाठी. इंप्रेसिव गेंदबाजी रही है. इस बार गेंद को ड्राइव किया, स्ट्राइक अपर बाउंड्री की तरफ गेंद जा रही है, ट्रैवल हो रही है. सिंगल या डबल के ऊपर निर्भर है दोनों बैटर और दोनों के साथ स्कोर अगर देखें तो टोटल बन गया है 19 रन 2 विकेट के नुकसान पर. प्रभावशाली गेंदबाजी रही है गेंदबाज अमित तांडिल की. ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया है. 19/2. प्रतिता गोलंदाज अमित पाहू शकाल. यावेळेस फटकाता सुरेख खेळला, चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरतून. हाय रॅन्सम षटकार 6 धावा. खंडेराया झाली माझी दैना दैना रे, तिच्या विना जीव माझा राहिना. धन्यवाद. नक्कीच प्रशांत सर, 83 धावांचा पाठलाग करायचा आहे. बॅटरला इकडे संघर्ष करावा लागतं. मागील जो सामना आपण पाहिला, श्रीराम उत्तम संघाच्या गोलंदाजी चांगली गोलंदाजी केली होती. यावेळेस बॅटिंगला चांगली बॅटिंग करावी लागेल. बॅट्समन बॅटिंग करणाऱ्या संघाला प्रेशर आहे. इस बार गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है और कमर पर खिलाड़ी तैनात है. 1 रन लेने का मौका, सिंगल के ऊपर निर्भर. स्कोर 25 2 विकेट के नुकसान पर, 26 रन 2 विकेट के नुकसान पर. 15 गेंदों का खेल और 14 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है और जीतने के लिए 57 रनों की जरूरत है. शानदार गेंदबाजी, बहुत जबरदस्त गेंदबाजी हो रही है और फिलहाल ये काफी ऑफ टाइम के बाहर या लेग स्टंप के बाहर देखते हैं, लेकिन वाइड बॉल का इशारा. दिशाहीन गेंद थी. 27/2. लगेच वाईट बॉल चून टाकल्या गेल्या. धावसंख्येची गोष्ट की धावसंख्येवर पोहोचते. धावफलकावर 27 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. लगेच चांगली बॅटिंग करतात. यावेळेस बॅटर षटकार आलाय. यावेळेस परत फटकाचा सुरेख खेळला, चेंडूला पाठवून दिलाय. यावेळेस आमच्या VIP डाईसला सलामी करणारा AB ग्रुप षटकार 6 धावा. फलंदाज पाहू शकाल मिस्टर प्रसन्नाच्या बॅटमधून. सेल्फ कॉन्फिडेंस बहुत महत्वपूर्ण होता है. सेल्फ कॉन्फिडेंस इज अ सुपर पावर. वंस यू स्टार्ट टू बिलीव इन योर सेल्फ, मैजिक स्टार्ट हैपन. देखिए, आप अपने पर विश्वास रखना शुरू करते ना तो एक बार फिर मैच में कमबैक करने का मौका मिलेगा. 33 रन 2 विकेट के नुकसान पर, 13 गेंदों का खेल, 50 रनों की जरूरत है. मैच समाप्त नहीं है. मैच बिल्कुल समाप्त नहीं है. जब तक वो आखिर तक वो गेंद नहीं आती तब तक मैच कभी भी समाप्त नाही होता. आणि जेव्हा वाटतं ना की आता सगळे संपलंय तेव्हाच काहीतरी करून दाखवायची वेळ आहे आणि तीच वेळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. खूप चांगली बॅटिंग करत असताना समीर राऊत. नक्कीच 13 चेंडू 50 धावा. फास्टेस्ट 50ची गरज आहे. परंतु एका बॅटरकडून नाही आहे, दोन्ही बॅटरकडून फास्टेस्ट 50ची गरज आहे. 13 चेंडू 50 धावांची गरज आहे. वेळची गोष्ट, वेळ आता परत निघून गेलाय. आपण पाहू शकाल 6 मिनिटाचा वेळ असणार आहे येणाऱ्या 7 चेंडूंसाठी फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी. तर 13 चेंडू 50 धावांची गरज. बॅटर आक्रमक आहेत मैदानाच्या आतमध्ये. प्रसन्न ने बहुत अच्छा स्ट्रोक खेला था. शानदार बल्लेबाजी कर रहे. स्कोर अगर देखें तो रन संख्या 33 रन 2 विकेट के नुकसान पर. 8 पर बल्लेबाजी कर रहे प्रसन्ना. इस बार गेंद बल्ले के ऊपर नहीं आई है और अब देखिए अंपायर का क्या इशारा होगा. पॉइंट क्षेत्र में चली गई. ऑन साइड पर खेलना चाह रहे थे. 1 रन लिया गया. अब आपके पास 12 गेंदे हैं, 49 रनों की जरूरत है. इसका मतलब है इस ओवर में, आने वाले ओवर में कम से कम आपको 25 रन तो बनाने पड़ेंगे. 25-30 रन बनाने की जरूरत है, तब जाकर आप मैच में कमबैक कर सकते हैं. नहीं तो आनंद की टीम ने शिकंजा कस लिया है. नक्कीच सर, जी मागील तिसरा षटक 5वं षटक, तिसऱ्या षटकामध्ये 30 धावा, 5व्या षटकामध्ये 25 धावा, जे 55 धावा आल्यात ना ते तुम्हाला शेवटच्या 2 षटकामध्ये बनवायचे आहेत. 49 आणि यावेळेस पाहू शकाल ज्या बॅटरने शेवटच्या षटकामध्ये 2 षटकार लगावले तो बॅटर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आहे. तो म्हणजेच गोलंदाजी रूपामध्ये विघ्नेश साखल तोडे. त्याच्याकडे भन्नाट वेग आहे आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ख्याती तो यावेळेस या षटकामध्ये इंट्रोड्यूस केला जाईल. 12 चेंडू 49 धावांची गरज. निरंतरता है इनके पास और 5 मिनट का समय भी बचा हुआ.
सही लंबे वो जानकारी दे रहे हैं, बहुत अच्छे अपडेट दे रहे हैं पार्टी नेटवर्क के माध्यम से। अच्छा नीट एंड क्लीन लाइव टेलीकास्ट भी चल रहा है। स्कोर अगर देखें तो रन संख्या 34, 2 विकेट के नुकसान पर। तो मैं साकल तोड़े के बारे में बिल्कुल चर्चा जरूर करूंगा। बहुत बढ़िया गेंदबाजी भी करते हैं, बल्लेबाजी भी बहुत अच्छी करते हैं। ऑफ स्टंप के बाहर हवा में गेंद और बीट किया। गेंद थर्ड बैट बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 4 रनों के लिए चौका मिला मौका और जड़ दिया शानदार चौका। धन्यवाद। लगेच चेंडू ऑफ्टनच्या बाहेर खराब नव्हता, चेंडू चांगला होता, परंतु कुठे कुठे खेळाडूला अब्रामला बीट केलाय, चेंडू डायव्हर्ट झाला, चेंडू निघून गेला चौकारासाठी। धावांची गोष्ट धावा आहेत त्या 38 इकडून बनवायचे 45, 11 चेंडू 45 धावांची गरज। जर या षटकामध्ये जसं आपण सांगितलं की 20-22 धावा येणं खूप गरजेचं आहे। यावेळेस सोडवला चेंडूला, जशा त्याचा प्रत्युत्तर दिलाय, ज्या वेगाने चेंडू आला त्याच वेगाने पाठवून दिलाय सहज सीमारेषेच्या पार षटकार। गुलाबी साडी लाल लाल दिसते मी भारी ताजा फोटो माझा। धन्यवाद धन्यवाद इसे नक्कीच थर्ड अंपायर रेफर केले गेले। प्लीज थर्ड अंपायर सर या। ओहो चर्चा यहाँ होगी तब तक यूसुफ जी, क्योंकि अब देखिए समीकरण क्या है, 11 गेंदों में 45 रन चाहिए थे, ये बिल्कुल सिक्सर आया। सिक्सर की चर्चा होगी। आपको 39 रन अभी भी बनाने हैं, 10 गेंदें आपके पास है तो कितने सिक्सर लगने चाहिए? कम से कम 5-6 सिक्सर आपको लगाने हैं और 10 गेंदें आपके पास है। उसमें से एक बड़ा स्ट्रोक आपने खेल दिया है। अच्छी बल्लेबाजी कर रहे प्रसिद्ध भोईर, जो छक्के लगाने में है माहिर, और दिल बहुत खुश होगा जिस तरह से वो बल्लेबाजी कर रहे। और नो बॉल का इशारा, ये कहानी में ट्विस्ट है, कहानी में ट्विस्ट है। आपको नो बॉल मिला है, इसका मतलब 2 रन आपको मिलेंगे एक्स्ट्रा, और उसके साथ नो बॉल का 1 और जो वो 6 रन, 9 रन मिलेंगे। और जो मोमेंटम बिल्कुल यहाँ अपोनेंट टीम के पास था, फील्डिंग करने वाली टीम अन्ना के पास था, वो मोमेंटम जाएगा बल्लेबाज की तरफ। प्रसन्ना इससे बहुत खुश हो जाएंगे, क्योंकि गेंदबाज बदलेगा, कहानी बदलेगी, रंग बदलेगा, खेल बदलेगा, मौसम भी बदला है, मैच में मजा आएगा इस मुकाबले में। नक्कीच नो चेंडू दिला आणि प्रेशर रिलीज करणारा हा नो चेंडू म्हणावा लागेल, कारण 9 धावा या षटकामध्ये या चेंडूवर आले। धावसंख्येची गोष्ट की धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 46। तर 47 धावा धावफलकावर सर पाहू शकाल, आणि इकडून पाहू शकाल 36 धावा बनवायचे आहेत मात्र, कारण की 11 चेंडू 36 धावा। आणि तुम्ही सांगितलं की 3 षटकार किंवा 4 षटकार, मला वाटतं 4 षटकार आणि सिंगल डबल धावा खूप गरजेचं, सिंगल डबल धावा येणं खूप गरजेचं आहे। षटकार चौकार येत आहेत, परंतु सिंगल डबल धावा सुद्धा या सामन्याचा एक रूपरेखा बदलतील। देखिए 10 गेंदों में 39 ये आंकड़े बताए रहे थे। अब जाकर जो नो बॉल, वो पेनल्टी, वो सारी चीजें, नो बॉल है तो एक गेंद आपको दोबारा डालनी पड़ेगी। 11 गेंदें और जीतने के लिए 36 रनों की जरूरत है। लगेच पाहू शकाल फ्रीडचा कॉल असणार आहे। आपण पाहू शकाल डीजे मास्टर नयन सुद्धा एन्जॉय करतात। पाहू शकाल चार्ल्स यावेळेस गोल दिमागात सज्ज होतील। चार्ल्सवर नजर असेल, चार्ल्स काही चालबाजी करणार मैदानाच्या आतमध्ये, कारण की पहिला चेंडू त्यांना फ्रीड टाकायचा। बॅटरकडे पाहू शकाल प्रसन्न भोईर, त्याने प्रसन्न केलाय, आपल्या बॅटिंग जोरावर या सामन्यामध्ये रंगत निर्माण केली आहे। फ्रीडचा बॉल, चला चर्चा कमी करा, सामन्याची सुरुवात करा प्लीज, जास्त वेळ घेऊ नका। यूसुफ देखिए ऑप्शन बहुत है इनके पास अभी भी। संदीप करबल जैसे अनुभवी गेंदबाज है, चार्ल्स बहुत अच्छी गेंदबाजी करते हैं, डेलमॉन जैसे गेंदबाज है, तो है इनके पास बहुत सारे विकल्प है। सेट योर गोल्स हाई एंड डोंट स्टॉप अंटिल यू अचीव इट। आपके गोल बहुत बड़े होने चाहिए, आपका एक बार एम बहुत बड़ा होना चाहिए। गेम तो बहुत अच्छा चल रहा है, बहुत अच्छा मैच मैदान के अंदर चल रहा है। 47.2 ओवर चौथा प्रगति पर है और चार्ल्स अपनी बॉलिंग पार्ट पर तैयार है। सामना करेंगे बल्लेबाज की बात करें तो प्रसन्ना बोहिर। फ्रीड गेंद थी, हवा में खेल दिया, मिस्टर स्ट्रोक है, लॉकअप पर खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे हैं। 1 रन मुकम्मल किया, दूसरी बारी के मन बना लिया था, लेकिन सही सोच के साथ समीर राउत ने मना किया। मुझे अन्नू मलिक साहब का गाना याद आया,
रुक बाबा रुक, रुक बाबा रुक, अभी एक बार फिर आपने अच्छा स्ट्रोक खेला है, रन भी बनाए हैं, मोमेंटम आपके पास है. एक गलती से अर्नाला आपको नहीं छोड़ने वाला, नहीं छोड़ने वाला, वो कमबॅक करेंगे. नक्कीच नक्कीच ही जोडी खूप महत्वपूर्ण आहे. जर इकडून एखादा विकेट जर आला लगेच मालजीपाडा संघाला पत्करणार नाही, कारण की दोन्ही बॅटर सेट झाले आहेत. एका बाजूला प्रसन्न तर एका बाजूला पाहू शकाल फलंदाज समीर राऊत आणि प्रसन्न भोईर ही जोडी नक्कीच सेट झाली आहे सर. आणि ही जोडी बघूया संघाला नक्कीच विजयाकडे घेऊन जाईल का, कारण की येणारे 10 चेंडू 35 धावांची गरज आहे. समीर राऊत स्ट्राईकवर, परंतु पहिला चेंडू फ्री हिट होता. चांगला चेंडू म्हणावा लागेल चार्जच्या माध्यमातून. अजूनही येणारे 10 चेंडू बनवायचे 35. यावेळेस फटका तर कार्पेटर रोकत खेळला, डीपमध्ये खेळाडू आहे. चेंडूवर आले, चेंडूला फील्ड केला जाईल, चेंडूला फील्ड केला गेला, सुरेख थ्रो परंतु बॅकअपसाठी खेळाडू आलेत. चांगला बॅकअप म्हणावा लागेल. एकेरी धावाने समाधान म्हणावा लागेल. चांगला कमबॅक. पहिलं 9 नंतर गोलंदाज चेंज केलं होतं आणि बोलवलं गेलं होतं चार्ल्सने चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये मात्र 2 धावा खर्च केल्या. समीकरण 9 चेंडू 34 धावांची गरज. 4 जो है बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. दूसरी तरफ से फॉरगेट द रेस्ट एंड बी योर बेस्ट. डॉन इस वक्त फील्डर थे जिन्होंने बहुत बेहतर तरीके से गेंद को रोका था, लेकिन ये गेंद देखिए कहां चली गई. बहुत ही खूबसूरत स्ट्रोक है और बल्लेबाज ने किया अपनी मंशा पूरी. अंपायर ने दी 6 रन की मंजूरी. मैग्निफिसेंट स्ट्रोक 6 रन. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी ताजा फोटो माझा धन्यवाद डीजे, धन्यवाद. इस वक्त यावेळेस थोडासा चुकी केली, थोडंसं वरती टाकायचा प्रयत्न केला होता, परंतु रडारमध्ये चेंडू टाकला गेला आणि अशा प्रकारे चेंडू फलंदाज पाहू शकाल प्रसन्न सोडणार नाहीये. पाहू शकाल या षटकामध्ये अजूनही चेंडूचा खेळ बाकी असेल 2. आणि वेळची गोष्ट केली तर वेळ बाकी आहे या 1 मिनिट 10 सेकंदाचा वेळ बाकी आहे. 1 मिनिटामध्ये तुम्हाला 2 चेंडू परिपूर्ण करायची दक्षता घ्या. आपण पाहू शकाल येणारे अजूनही चेंडूचे इनिंग्समध्ये 8 चेंडू बनवायचे विजयासाठी. तब्बल 28 समीकरण आहे. यावेळेस फुलटॉस बॉल खेळले गेले, चेंडू खाली आपण पाहू शकाल करण निजाई चेंडूला फील्ड करतील. चेंडूला फील्ड केले गेले, 1 धाव नक्कीच परिपूर्ण केले गेले. धावसंख्या एक पुढे सहसा होते. धावसंख्या अब तक 56 आणि 27 धावांची गरज. येणारे चेंडू असेल 7. क्या मुकाबला चल रहा है, बहुत ही जबरदस्त घमासान, बहुत ही अच्छा घमासान मैदान के अंदर. 7 गेंदे 27. समीर राउत 14 पर खेल रहे हैं. प्रसन्न भोईर ने 27 रन बनाए हैं और चौथे खास करके तीसरे विकेट के लिए बहुत अच्छी साझेदारी मालजीपाड़ा टीम के लिए. और देखिए अभी तक जो मुकाबला चल रहा है जिसमें शोल्डर डाउन नहीं है, पॉजिटिव सोच के साथ क्रिकेट मैदान के अंदर चांस गेंदबाजी करेंगे. स्ट्राइक रेंज पर समीर राउत ऑन साइड पर गेंद को खड़े खड़े खेलना चाहते थे. गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं है. मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है. साइमन ने थोड़ा सा मिसफील्ड किया, उसका फायदा उठाते दोनों बैटर ने बिल्कुल 2 रन मुकम्मल किए गए और अब जाकर 6 गेंदों का खेल आना बाकी. 25 रनों की जरूरत है. क्या मुकाबला है. एवरीवन वांट्स हैप्पीनेस, नो वन वांट्स पेन, बट यू कैन हैव अ रेनबो विदाउट लिटिल रेन. मेहनत तो आपको करनी पड़ेगी. मैच ऑन है, टीवी ऑन रखिए. गाने के साथ वापस आएंगे. यू गए और यू आए. खंडेराया झाली माझी दैना दैना रे, तिच्या विना जीव माझा राहिना राहिना. HK स्टाईल. थँक्यू. वळी आपण VIP डायसवरती आमच्या मान्यवरांचं शुभागमन झालंय. महिला शक्ती, नारी शक्ती यांचं शुभागमन, त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय. माननीय आरती उदय भोईर मॅम, नीलम संदीप म्हात्रे, त्याच्यानंतर दिव्या हरेश घरत, कुमारी ज्योती संजय भोवरे, कुमारी श्वेता गजानन किनी, प्रीती हरेश्वर घरत, भूमी संदीप म्हात्रे आणि हिंदवी उदय भोईर सर्वांनी यायचं आहे. आपल्या सर्वांचा आम्ही या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान करू इच्छितो आणि आम्ही विनंती करतोय माननीय प्रीती अजय भोईर मॅम यांच्या शुभ हस्ते आपण करतोय हा एक अप्रतिम असा शुभ सन्मान. सर्वांनी याचे सुंदर आठवणी आपण साठवतोय AB ट्रॉफीच्या माध्यमातून. 6 चेंडू 25 धावांची गरज. सामना स्पीडअप करायचा. 6 चेंडू 25. संदीपजी करवत पाहू शकाल एक्सप्रेस गोलंदाज आहे. पहिला चेंडू स्लोवार चेंडू होता. पाहू शकाल यावेळेस बीट केले गेले, परंतु पाहू शकाल समीर राऊत यांनी स्वतःचं विकेट सॅक्रिफाईस केले प्रसन्नासाठी. खरी प्रसन्न चांगली बॅटिंग केली. स्क्रीनवरती प्ले करायचं. VIP डायस कडे कॅमेरा फिरवा. तर सुंदर आपण बघताय VIP डायव्हच्या माध्यमातून
इथे शुभ सन्मान केला जातोय. अंपायर चर्चा कर रहे हैं, कुछ देर के लिए खेल रुका हुआ, लेकिन बहुत ही इंटरेस्टिंग मुकाबला. पहली गेंद बिल्कुल आप देख रहे हैं जिसमें रनआउट के बारे में चर्चा हो रही है. दोनों अंपायर चर्चा तो कर रहे, चर्चा तो एबी ट्रॉफी की भी हो रही है. बहुत ही बेहतर आयोजन अजय जी बोईर टूर्नामेंट के आयोजन करता. सुंदर खेल भी मैदान के अंदर चल रहा है, इसमें कोई संदेह नहीं है. अंपायर दोनों चर्चा कर रहे हैं. नितेश कदम क्या इशारा करने वाले, अपनी जगह पर जाएंगे, वहां से बिल्कुल बताएंगे. दोनों ने चर्चा तो की है और अब फिलहाल प्रसन्ना जो बहुत अच्छा खेल रहे थे. स्ट्राइक रेट सबसे बेहतरीन था, 337 का स्ट्राइक रेट था. वो बल्लेबाज बैक टू द पेवेलियन. आप एक बार फिर बिंदी गेंद खेलते तो भी कोई परेशानी नहीं हो सकती. और इन्होंने 357 का स्ट्राइक रेट, उनको आपने आउट किया है. आणि विश्वास अपने आप पर दिखाय समीर राऊतने विश्वास स्वतःवर दाखवला. परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आत दीपेश दीपू 9 स्ट्रायकर 5 चेंडू 25. जशा प्रकारे मागील षटक 24 धावा आल्या होत्या, या षटकामध्ये 25 धावांची गरज होती. जी मोमेंट पाहिजे मोमेंट आला होता, कारण की 2 षटक 49 धावांची गरज होती. 24 धावा मागील षटकामध्ये आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये तुम्हाला 4 षटकार आणि एक सिंगल धाव म्हणजे 5 चेंडू 25 धावा तुम्हाला परिपूर्ण करावाच लागतील. सिर्फ 4 के बारे में बाद में सोचेंगे, पहला एक आना चाहिए. एक गेंद बल्ले के बीचों बीच लगेगी ना, तो उसके बाद में गेंदबाज के ऊपर प्रेशर आ सकता है. 4 तो आपको लगाने हैं जीतने के लिए, और सेट बल्लेबाज इस पर स्ट्राइक रेट पर है. समीर राउत इज प्लेइंग ऑन 16, स्कोर 58 फॉर 3. ये बिल्कुल गेंद क्या स्टंप के ऊपर से चली गई है. लेग ब्रेक कर रहे हैं, लेग ब्रेक कर रहे हैं, टर्न हो रही गेंद. क्यों छोड़ा कट्टाप्पा ने बाहुबली को, क्यों मारा, और भाई आपने इस गेंद को क्यों छोड़ा. नक्कीच बॅटला ब्रश केल्या असताना नक्कीच षटकार असं पाहू शकाल. आमच्या ऍक्शन रिप्ले काय चेंडू वळवलाय पाहू शकाल. बॅटिंग करणाऱ्या संघाने यावेळेस रिव्ह्यू घेतलाय. बॅटिंग करणाऱ्या संघाने परंतु सर एक कॉल असेल 15 सेकंदाच्या आतच तुम्हाला रिव्ह्यू दिला तरी नंतर कॉल आपण करतोय, ही दक्षता घ्यायचं. ओके, कारण की पाहू शकाल चेंडू खूप सुरेख होता, परंतु शेवटच्या क्षणामध्ये हा रिव्ह्यू घेतला. सर हा किती डिसिजन इम्पॉर्टंट असणार आहे सर. लेना ही चाहिए, मैं समझता हूँ लेना ही चाहिए, क्योंकि इस वक्त ये गेंद भी बहुत इंपॉर्टेंट है और आपके पास रिव्यू है, आप ले सकते हैं. दूसरी इंपॉर्टेंट चीज, अगर ये गेंद लेग स्टंप के ऊपर से चली गई है, अगर बिंदी गेंद आ गई है, तो बिल्कुल जो आप चाह रहे थे, अपना जो सपना है 25 की तरफ जाने का, इट्स अ फेयर डिलीवरी. तो जो आपने बैटिंग टीम ने रिव्यू लिया था वो समाप्त हो गया. अब एक बार फिर आपके पास रिव्यू नहीं बचा हुआ है. 4 गेंदों का खेल आना बाकी, 25 रनों की जरूरत है. 4 चेंडूनी बनवायचे 25 कुठे ना कुठे दबाव आणलेला आहे. यावेळेस सुरेख सुरेख गोले संदीप करवत. नक्की जशा प्रकारे लाकूड करवतने कापलं त्या प्रकारे संदीप चेंडूला कापतोय. काय सुरेख ठन करतोय, वळवतोय चेंडूला संदीप करवत. बहुत बढ़िया लेग ब्रेक, बहुत साल से क्रिकेट खेल रहे, ये पुराना चावल है. संदीप करवत 40+ के खिलाड़ी है. मिस्टर स्टोक अगेन 4 गेंद के नीचे ऑलरेडी चार्ज है, और इस वक्त संदीप करवत के हाथ में रिमोट कंट्रोल है. बहुत बढ़िया गेंदबाजी करे, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन. बल्लेबाज बैक टू द पेवेलियन गॉन. शुक्रिया शुक्रिया डीजे. आप मैच क्यों हारते हैं? प्रसन्न पाटिल जिनका स्ट्राइक रेट 300 के ऊपर था, वो बिल्कुल विकेट किसको सैक्रिफाइस करना था, समीर को या प्रसन्न को, ये आप तय नहीं कर पाए और इसलिए आप बैकफुट पर है. नक्कीच पाहू शकाल दोन्ही बॅटर चांगले बॅटिंग करते. एका चेंडू डॉट झाला, परंतु प्रसन्नने चांगली बॅटिंग केली. त्याने मोमेंटम पूर्णपणे चेंज केला होता. 27 धावा ज्याच्या बॅट झाले, प्रत्येक चेंडूने त्याने षटकार चौकार लगावलेत. अशा प्रकारे त्याने बॅटिंग केली आहे. आणि यावेळेस अजूनही चेंडूची गोष्ट केली. शेवटची अंतिम
दोन चेंडूचा खेळ बाकी असेल. 2 गेंदें शेष है, लेकिन इसके बाद में बहुत सारे लोग बेसब्री से इंतजार कर रहे हैं वो डबल ए का बल्ला किसको मिलेगा. लेकिन ड्रॉ स्वीप करना चाह रहे थे, बल्लेबाज गिर गए हैं, बल्लेबाज गिर गए और एक बार फिर बेस गिर गए हैं. बेस गिर गए, इसका मतलब विकेट भी गिरने वाला है भाई. बल्लेबाज बैक टू द पेवेलियन जा रहे हैं और बड़ी सफलता मिली है. शुक्रिया. तो अब इसके बाद में जो टिकट आपके पास है ना वो निकाल के रखिए भाई, क्योंकि अब लकी ड्रॉ शुरू होने वाला है. लकी ड्रॉ शुरू होने वाला है. जिनके जिनके पास टिकट है वो निकाल के रखे. अभी संदीप करबत की बात करें तो कीर्तिमान के दहलीज पर है. अभी तक 3 विकेट तो इन्होंने झटकाए, लेकिन रन नहीं आए ना, बिल्कुल रन नहीं आए. तो विकेट मेडल ओवर होगा या नहीं होगा, यह देखने वाली बात. बहुत अच्छी गेंदबाजी अभी तक रही है विकेट टेकर गेंदबाज. अब हमें गेंद सिंगल आया, लेकिन एक सक्सेसफुल ओवर है. अन्ना ने यह मुकाबला शानदार तरीके से जीत लिया है. कांग्रेचुलेशन, आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस. मालजीपाड़ा ने संघर्ष किया और 59 रन जरूर बनाए, लेकिन एक रनआउट से कहानी में बिल्कुल पलटवार.